मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी झाली आहे। ग्रेड सेपरेटरमध्ये कंटेनर अडकल्याने ट्रॅफिक जाम झाल्याची मोठी बातमी समोर येते। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर जर तुम्ही प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे, कारण पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी झाली आहे। ग्रेड सेपरेटरमध्ये कंटेनर अडकलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। तर या क्षणाची महत्त्वाची बातमी अगदी काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं होतं, मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठा अपघात झाला होता। एक गॅस कंटेनर या ठिकाणी उलटला होता आणि त्यानंतर तब्बल 35 तास ट्रॅफिक जाम झाली होती आणि त्यानंतर आता दुसरं प्रकरण समोर येतं। या ठिकाणी हा ट्रक अडकलेला आहे आणि त्यामुळे ट्रॅफिक जाम झाली आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गोपाल मोटघरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गोपाल, पुन्हा एकदा महत्त्वाची अपडेट, मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी झाली आहे, काय परिस्थिती आहे त्या ठिकाणी? हा जो कंटेनर अडकला आहे हा जुन्या मुंबई पुणे महामार्गावर अडकला आहे। मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाताना पिंपरी चिंचवड शहरातील जो ग्रेड सेपरेटर आहे, त्या ग्रेड सेपरेटरमध्ये काही वेळापूर्वी हा कंटेनर अडकला आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। कंटेनर ग्रेड सेपरेटरमधून काढण्यासाठी वाहतूक पोलीस प्रयत्न करत आहेत। त्याचबरोबर जी वाहतूक आहे ती पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेली आहे। मात्र एकूणच आज सकाळी चाकरमाने आपल्या कामावर जात असताना वाहतूक कोंडी झाल्याने चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। नक्कीच, धन्यवाद गोपाल, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहू शकतो मुंबई पुणे जुन्या एक्सप्रेसवेवर या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली।